किंवा लढलो आम्ही. पुणे जिल्हा परिषदेची सत्ता सुद्धा ही जी आम्ही एकत्र येऊन जी केली होती ती सत्ता सुद्धा मिळाली ना. पण यामध्ये जे ठरलं होतं ते नेतृत्व अजितदादांचं स्वीकारायचं इथपर्यंत ठरलं होतं. दुर्दैवानं हे डायनॅमिक्सच बदललेत. त्यामुळे आता कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की नेमकं अजितदादांच्या मनात काय होतं. संसदेत सुनेत्रा पवार आल्या, मला वाटतं जवळजवळ 1 वर्ष झालं त्यालाही. त्यांच्या नेतृत्वाकडे आपण कसं बघता आता सध्या? नक्कीच एक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे. याआधी सुद्धा जेवढं मला माहिती आहे, जेवढा माझा थोडाफार परिचय आहे, त्यामध्ये बारामती टेक्सटाईल पार्क असेल, त्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरम असेल, अशा अनेक संस्थांचं सुद्धा त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि नक्कीच आव्हानात्मक हा भाग असणार आहे. कौटुंबिक पातळीवर सुद्धा काही वेगळी आव्हानं असू शकतील. विशेषतः एवढं मोठं नुकसान कुटुंबाचं झाल्यानंतर ती काही वेगळी आव्हानं असू शकतील. राजकीय किंवा राजकीय पक्षीय पातळीवर ही त्यांची काही वेगळी आव्हानं असू शकतील. त्यामुळे नक्कीच मला असं त्यांच्याविषयी हे वाटतं की एक आव्हानात्मक परिस्थिती आणि 100% म्हणजे ज्या एक सदिच्छा किंवा शुभेच्छा असतील त्या 100% शुभेच्छा त्यांच्यासोबत असणार आहेत. येणाऱ्या काळात आत्ताचं जे काही महाविकास आघाडी आपण राज्यात बघतोय ती खरंच आहे की नाही हा सुद्धा आता प्रश्न पडतोय. कुठल्या स्थितीत आहे महाविकास आघाडी सध्या? महाविकास आघाडी ही आहे आणि आता तुम्ही बघताय की राज्याला साधारणतः पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळी तुम्हाला हे चित्र आणखी स्पष्ट होईल. ज्या 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून व्हायच्या यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की केवळ पॉलिटिकल स्पेस मध्ये बोलण्यापेक्षा आत्ताच्या येणाऱ्या या काळात ज्या काही अडचणी समोर दिसत आहेत, जिओ पॉलिटिकल गोष्टी बघा तुम्ही, नॅशनल लेव्हलच्या गोष्टी बघा, म्हणजे थोडक्यात तुम्ही एवढं मोठं हे आहात तर हा एक प्रश्न पडलेला आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, जो आपण म्हणतो ना कोंबडी आधी की अंड आधी, ज्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही मिळालं. म्हणजे US ट्रेड डील आधी झाली की अर्थसंकल्प आधी ठरला? जर अर्थसंकल्प आधी ठरला असेल आणि US ट्रेड डील नंतर ठरली असेल तर देशाच्या अर्थसंकल्पामध्ये फारसा अर्थ उरत नाही. कारण ट्रेड डील मध्ये डायनामिक्स सगळे बदलतात. जर ट्रेड डील नुसार अर्थसंकल्प ठरला असेल तर मग ट्रेड डील मान्य तुम्ही आधी केलीत, अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण केलीत आणि मग लोकांना सांगितलीत का? मग देशाला अंधारात ठेवण्याचं पाप आहे. ट्रेड डील बद्दल अशी कुठली 4 प्रश्न तुमची आहेत ज्याची उत्तरं तुम्हाला वाटतं तुम्हाला मिळाली नाहीत आणि खरं तर आपल्याला पुढे म्हणजे जेव्हा टर्म्स त्याच्या येणार आहेत, मला वाटतं 15 मार्च किंवा मार्चच्या आसपास, तेव्हाही तुम्हाला त्याची शक्यता वाटत नाही? म्हणजे आज ज्या पद्धतीचा संशय व्यक्त केला जातोय त्यात कुठंतरी पेशन्स ठेवावा असं आपल्याला वाटत नाही का? त्यातली पहिली एक गोष्ट समोर येते, जेव्हा कुठलाही द्विपक्षीय करार होतो, हा करार होत असताना ज्याला लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो, हे लेव्हल प्लेइंग फील्ड आपल्याला या करारात दिसतंय का? तर ते दिसत नाही. एकीकडे भारतातल्या वस्तू ज्या निर्यात होणार आहेत यांच्यावर 18% टॅक्स आणि अमेरिकेतून येणाऱ्या गोष्टींवर 0% टॅक्स. हे लेव्हल प्लेइंग नाहीये. म्हणजे त्यांच्या याच्यावर टॅक्सेस नाही, आमच्या याच्यावर 18% टॅक्स. आणि असं असताना काही जणांनी ढोल वाजवायला सुरुवात केली की अरे बांगलादेश, पाकिस्तान यांच्यापेक्षा आपल्याकडे टेरिफ कमी आहे. म्हणजे हे असं झालं की नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे. या पद्धतीचं दुर्दैवी वातावरण जर आम्ही केलं तर हा पहिला प्रश्न आहे की जगातली आत्ताची सर्वात मोठी लोकसंख्या, सर्वात मोठा कन्झ्युमर बेस आमच्याकडे आहे. मग सर्वात मोठा कन्झ्युमर बेस असलेल्या देशाला अशा पद्धतीनं अपमानकारक गोष्ट का स्वीकारावी लागली की आमच्या उत्पादनावर कुठेच तुम्ही टॅक्स म्हणजे 18% टॅक्स लावणार आणि तुमचं उत्पादन आम्ही स्वीकारायचं? एक. दुसरी गोष्ट, 4 महिन्यापूर्वीपासून या गोष्टी चर्चेत होत्या. ओके, 4 महिन्यात कुठली कुठली कलम बदलली गेली हो आणि मग तुम्ही ती डील ऍक्सेप्ट केली. त्यानंतरचा प्रश्न हा होतो, डील ट्रेड डील जी झाली ही आम्हाला आमच्या देशाच्या पंतप्रधानांकडून कळायला हवी, ही आम्हाला आमच्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून कळायला हवी, वाणिज्य मंत्र्यांकडून कळायला हवी, का ती आम्हाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष सांगणार तुमच्या देशाची काय ट्रेड डील झाली ती? भारतातला शेतकरी हा अल्पभूधारक जास्त प्रमाणात आहे.
तो असंघटित आहे. आणि हे सगळं असल्यामुळे या शेतकऱ्याचं हित हे कायम जपलं गेले, जोपासलं गेले. या ट्रेड डील मध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांच्या मनात एक फार मोठी संशयाची जागा आहे. आणि त्यामुळे उद्या जर सोयाबीनचे भाव कोसळले, म्हणजे मक्याचं DDGS तुम्ही आयात करण्यासाठी त्यामध्ये जे काही कागदपत्र समोर आली, बरं पुन्हा ही कागदपत्रांविषयीची स्पष्टता दुर्दैवानं अजून आपल्या देशाकडून नाही आलेली. पण अमेरिकेतून जी कागदपत्र समोर येतात किंवा अमेरिकेचे वाणिज्य दूत ज्या पद्धतीने दावे करतायत, त्या पद्धतीने त्यांच्या शेतकऱ्यांसाठी भलंच आहे ना. पण आपला शेतकरी हा जर चिरडला जाणार असेल तर मग हा प्रश्न निर्माण होतो, मग नेमकं आम्ही कोणासाठी हे केलंय. आणि मग अर्थसंकल्प मांडताना माननीय अर्थमंत्री प्रत्येक वेळी म्हणतात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हे जे आहे यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलंय का ट्रेड डील करताना? यामुळे तुम्ही छोट्या उद्योजकांना विश्वासात घेतलंय का हे करताना? त्यांचं हित जपलं जाणार आहे का? बरं ते जर जपलं जाणार असेल तर विश्वासात घेऊन सांगा ना. हे घडत नाहीये. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत युएसच्या ट्रेड डील विषयी आणि त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाविषयी तयार होतात. येणाऱ्या काळात देशाच्या संसदेत अजून प्रखर विरोधी पक्ष असावा यासाठी म्हणून जी इंडिया आघाडी झाली होती, ती फक्त निवडणुकांपुरतीच त्याची वेगवेगळी समीकरणं दिसणार आहे की